big hello to everyone and welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आपण आपल्या आजच्या सेशन मध्ये तुमच्या सिलेबस मधला नवीन जो चॅप्टर आहे बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण हे वाचणार आहे. हे बेसिकली एक पुस्तकाचं रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू म्हणजे काय की त्या पुस्तकाबद्दल जो हे पुस्तकच्या रिव्ह्यू लिहितोय त्याच्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत त्याला जे चांगल्या वाईट वाटतात ते तो सांगतो. तर हे बुक रिव्ह्यू आहे स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण, म्हणजे आर के नारायण द्वारा लिखित एक पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स, त्याच्याबद्दल ही बुक रिव्ह्यू आहे. तर चला आपण वाचूया आणि सर्वात आधी आपण आपला वॉर्मिंग अप एक्सरसाइज पासून स्टार्ट करूया. तर जसं की तुम्ही बघू शकताय तुमचा चॅप्टरचा पहिला जो पेज आहे या वॉर्मिंग अप मध्ये बघा. आता चिटचॅट गप्पा गोष्टीमध्ये बघा, फॉर्म ग्रुप्स ऑफ 3 to 4 अँड शेअर द फॉलोइंग विथ युअर ग्रुप्स. 3-4 मित्रमैत्रिणींचा ग्रुप बनवा आणि मग या गोष्टी शेअर करा आपसामध्ये. युअर फेवरेट बुक, तुमची जी आवडती पुस्तक आहे त्याच्याबद्दल. टाईप ऑफ बुक, कशा प्रकारची पुस्तक आहे ती. शॉर्ट स्टोरीज आहेत त्याच्यात, लहान लहान गोष्टी आहेत, किंवा बायोग्राफी म्हणजे कुणाची आत्मकथा आहे, थ्रिलर, ऍडव्हेंचर, सायन्स फिक्शन, हिस्टॉरिकल एटसेट्रा, म्हणजे कोणत्या प्रकारची पुस्तक आहे. ऑथर किंवा रायटर कोण आहे त्याचं, मेन कॅरेक्टर कोण आहे त्या पुस्तकचं, बॅकग्राऊंड म्हणजे टाइम अँड प्लेस काय आहे, प्रॉब्लेम डिलेमा म्हणजे त्या पुस्तक मध्ये जी स्टोरी लाईन वगैरे आहे काय प्रॉब्लेम्स आहेत, आणि एनी स्पेशल मेसेज, जर कोणता संदेश त्या पुस्तकात दिला गेला आहे कहाणीच्या थ्रू किंवा कसंही, तर ते सगळं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपसामध्ये डिस्कस करू शकताय. आता सेकंड बघा, यू हॅव रिसेंटली रेड अ स्टोरी शॉर्ट, यू हॅव रिसेंटली रेड अ शॉर्ट स्टोरी, नॉवेल, ड्रामा, सायन्स, कोणती तरी स्टोरी वाचतीये तुम्ही जी की फिक्शन, घोस्ट स्टोरी कशी पण होऊ शकते. राईट इन शॉर्ट 3 ऑफ इट्स स्ट्रॉंग पॉइंट्स. तर तुम्हाला थोडक्यामध्ये त्याचे 3 स्ट्रॉंग पॉइंट सांगायचे आहेत दॅट मेड यू लाईक द बुक, ज्याच्या कारणाने तुम्हाला ते पुस्तक आवडली. अँड 2 or 3 ड्रॉबॅक्स इट हॅज, आणि असे 2-3 ड्रॉबॅक्स त्याचे जे की वीकनेसेस आहेत या पुस्तकाच्या. फिल दॅम अप इन द ट्री डायग्राम. तर अशा प्रकारे ट्री डायग्राम मध्ये त्या भरायच्या आहेत. तर हे जे आन्सर्स जे आहे आपण आपल्या पीपीटी मध्ये बघूया. आणि अशाच प्रकारे हे हे तुम्ही कधी बघितलंय, हे काय असतं, हे रेटिंग असतात. पुअर 1 स्टार म्हणजे पुअर, 2 स्टार्स म्हणजे ऍव्हरेज, 3 म्हणजे गुड, 4 म्हणजे व्हेरी गुड आणि 5 म्हणजे एक्सलेंट. तर इथे 5 स्टार्स दिले गेले आहे म्हणजे हे पुस्तक एक्सलेंट आहे, जे वाचलंय ज्यांनी त्याच्या हिशोबे. कोणची पण बुक अशा प्रकारे तुम्ही तुमची रेटिंग सुद्धा देऊ शकता, जी तुम्ही पुस्तक वाचाल आणि ज्याच्या प्रकारे स्ट्रेंग्थ अँड वीकनेसेस लिहाले. नेक्स्ट बघा, डिटरमाइनर्स. डिटरमाइनर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. Determiners are words that modify a noun or noun phrase and occur before them in a sentence. तर म्हणजे काय झालं, डिटरमाइनर्स काय असतात, शब्द असतात किंवा दॅट मॉडिफाय अ नाउन, असे शब्द असतात जे की नाउनला मॉडिफाय करतात, नाउन मध्ये जे आहे आणि भर टाकतात. नाउन और नाउन फ्रेज, नाउनची फ्रेजही असू शकतं आणि हे जस्ट नाउनच्या आधी येतं. डिटरमाइनर्स प्रोव्हाइड अ कॉन्टेक्स्ट टू द नाउन दे प्रिसीड. आणि डिटरमाइनर्स नाउनला एक कॉन्टेक्स्ट देतात, म्हणजे की जिथे डिटरमाइनर लागलं असेल तुम्हाला कळून जाईल की हे नाउन म्हणजे हे या विशेष नाउन बद्दल या गोष्ट म्हटली जाते आहे. दे प्रिसीड म्हणजे की नाउन त्याच्या पुढे असतं, नाउनच्या आधी हे डिटरमाइनर्स असतात. दे मे बी, आता कोणते होऊ शकतात डिटरमाइनर्स बघा, आर्टिकल्स ए अँड द. डिमॉन्स्ट्रेटिव्ह, डिमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय असतं की आपण जिथे डिमॉन्स्ट्रेट करतो, सांगतो की हे इकडे तिकडे, मराठीत म्हणतो ना तसं इंग्लिशमध्ये कोणते शब्द असतात, दिस, दॅट, दीज, दोज, विच, एटसेट्रा, असे सगळे शब्द इंग्लिशमध्ये असतात. पोझेसिव्ह, पोझेसिव्ह म्हणजे ज्यांनी कळतं की कोणची वस्तू कुणाची आहे, कोणची वस्तू किंवा कोणी. माय, योर, आर, देअर, हिज, हर, एटसेट्रा. माय फ्रेंड्स, हर मदर्स, माय फ्रेंड्स म्हणजे माझ्या मित्राचं, तिच्या आईचं. हे काय पोझेसिव्ह आहे की हे तिचं आहे, कुणाचं. माय म्हणजे माझं, योर म्हणजे तुझं, अशा प्रकारे. क्वांटिफायर्स, क्वांटिफायर्स म्हणजे क्वांटिटीच्या बाबतीत जे सांगेल, फ्यू, मेनी, मच, मोर, एव्हरी, ईच, सम, हे काहीतरी क्वांटिटी सांगते. आणि अशाच प्रकारे न्यूमरल्स, न्यूमरल्स म्हणजे नंबरच्या बाबतीत जे सांगे, 1, 4, 100, फर्स्ट, फोर्थ, 100, काही पण असू शकतं. नाव लुक एट द नेक्स्ट एक्सरसाइज. अंडरलाईन ओनली डिटरमाइनर्स इन द फॉलोइंग. या सेंटेन्सेस मध्ये आपल्याला काय करायचं, डिटरमाइनर्स सांगायचे आहेत कोणचे. ह्याच्याने तुम्हाला क्लिअरही होऊन जाईल की डिटरमाइनर्स काय असतात. माय ब्रदर बॉट अ फ्यू मॅगझिन्स.
म्हणजे की माझ्या भावानी थोडेसे मॅगझिन्स आणले. माय, आता ह्याच्यामध्ये काय आहे, डिटरमायनर माय, भाऊ कुणाचा आहे, माझा, तर माय ब्रदर, माय आलं, हा माय झाला. आणि अ फ्यू मॅगझिन्स, किती मॅगझिन्स, अ फ्यू, तर हे माय आणि अ फ्यू हे दोन्ही झाले. अ फ्यू कशात येईल, अ फ्यू येईल क्वांटिफायर्स मध्ये, आणि माय कशामध्ये येईल बघा, ह्याच्यामध्ये पोझेसिव्ह मध्ये. अशाच प्रकारे व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम, तर व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम, तुझ्या मित्राचं नाव काय, तर योर, ह्याच्यामध्ये काय आलं, योर. विच रायटर वॉज ऑल्सो द प्रेसिडेंट ऑफ आवर कंट्री, आता ह्याच्यामध्ये लक्ष देऊन पहा, विच रायटर वॉज ऑल्सो द प्रेसिडेंट, म्हणजे की एक पर्टिक्युलर प्रेसिडेंटची गोष्ट होती इथे, तर म्हणून इथे द हे झालं, आणि ऑफ आर कंट्री, तर आपल्या कंट्रीचा, ठीक आहे ना. तर आर, तर हे आर आणि द हे दोन्ही शब्द काय झाले, डिटरमायनर झाले. दीज आर सम टॉयज, तर ह्याच्यात काय झालं, सम, दीज आर सम टॉयज, तर सम झालं आणि दीज झालं, हे दोन्ही शब्द झाले. दीज म्हणजे कशात झालं, डिमॉन्स्ट्रेटिव्ह मध्ये, आणि सम म्हणजे कशात झालं, क्वांटिफायर्स मध्ये, म्हणजे की हे थोडेसे टॉयज आहेत, खेळणी आहे. दीज टॉयज आर न्यू, ह्याच्यामध्ये दीज. दॅट डॉक्टर इज अन एक्सपर्ट डेंटिस्ट अँड ही हॅज मेनी पेशंट्स, आता ह्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त आहेत. तर दॅट डॉक्टर इज ॲन, कारण की ॲन काय आहे, ॲन आर्टिकल आहे, तर दॅट ॲन एक्सपर्ट डेंटिस्ट अँड ही हॅज मेनी पेशंट्स, तर मेनी हे सुद्धा झालं. तर अशा प्रकारे हे डिटरमायनर्स असतात. हे तुम्हाला नीट प्रकारे तर समजलं असेल. आता आपण चॅप्टर वाचायची सुरुवात करू. बुक रिव्ह्यू, स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. अ लिटल बिट अबाउट द बुक, थोडंसं पुस्तकच्या बद्दल. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers. So I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. आता इथे काय म्हणतात की जर मी या बुक बद्दल काही पण मेन्शन करू, काही पण बोलू, तर तिला बहुतेक चुकीने लोक हे समजतील की मी स्पॉइलर सांगतोय. स्पॉइलर म्हणजे काय असतं, सपोज करा कोणची नवीन फिल्म आली, ठीक आहे, आणि तुमच्यापैकी कोणी एका मित्राने ती फिल्म बघून घेतली, आणि ती फिल्म त्यांनी बघून घेतली आणि काय केलं, आता आजकाल तुम्हाला माहितीये फेसबुक वगैरे असतं, व्हॉट्सअप असतं, तर त्यांनी येऊन त्याच्यावरती त्याची स्टोरी पोस्ट करून दिली की ही त्याची स्टोरी आहे, हे त्याचं एंड आहे. तर काय केलं त्यांनी पूर्ण स्पॉइल करून दिलं माझं, ज्यांनी नाही बघितलंय त्याच्याकरता तर ते अगदी बेकार होऊन गेलं. किंवा त्यांनी असं नाही केलं, तुम्हाला येऊन सांगून दिलं, ठीक आहे ना, की पहा त्याच्यात असं असं आहे, कोणची भूतवाली स्टोरी आहे, घोस्टवाली, त्यात सांगून दिलं त्यांनी, सगळं माझ्या बेकार होऊन गेलं. सो दॅट इज कॉल्ड स्पॉइलर. तर इथे हे हाच म्हणतोय की जर मी ह्याच्याबद्दल काही पण सांगेन बुक बद्दल, तर ते मला चुकीने लोक समजतील की मी स्पॉइलर आहे, म्हणजे की मी सगळं खराब करून टाकलं. म्हणून मी नुसतं तुम्हाला पुस्तकेबद्दल नुसतं जे आहे थोडंसं काही सांगेन, विदाउट मेन्शनिंग इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. या पुस्तकेत काय काय झालंय, कोणचे इव्हेंट झाले, घटनाक्रम वगैरे विना सांगता थोडं बहुत काही सांगेन. Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. म्हणजे स्वामी एक मिस्चिवियस म्हणजे कसं, शरारती लहान मुलगा आहे, 10 वर्षाच्या जवळपास, आणि तो एक अशा भारतात राहतो जेव्हा भारत स्वतंत्र नव्हतं झालं, म्हणजे ब्रिटिश रूल होता. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड हु कॅन नॉट स्टे एट वन प्लेस. तर जसे की त्या वयाचे अधिकतर मुलं असतात, तोही तसाच आहे, जो की एका जागी नाही बसू शकत. अँड ऍब्सोल्युटली हेट स्कूल, आणि त्याला शाळेशी अगदी नफरत आहे. इव्हन वर्स मॅथमॅटिक्स, आणि त्याच्याहूनही जास्त त्याला काय नाही आवडत, मॅथमॅटिक्स, मॅथ्स हा सब्जेक्ट नाही आवडत. स्कूल इज इज ऍब्सोल्यूट नाईटमेअर, शाळा ही त्याची काय नाईटमेअर आहे. नाईटमेअर म्हणजे काय असतं, अ व्हेरी फ्राइटनिंग एक्सपिरियन्स, म्हणजे खूप भयानक कोणता अनुभव असतो ना आपला, तर तशाच प्रकारे शाळा ही त्याची नाईटमेअर आहे, ज्याला तो स्वप्नातही भीतो. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. तर ही स्टोरी जी आहे ते ह्याच्याच बद्दल आहे, या मुलाबद्दल, ह्याच्याच आसपास सगळी कहाणी घुमते, आणि त्याच्याबरोबर काय काय होतं, कसं होतं, आणि कसा तो नेहमी जे आहे गेट्स इन टू ट्रबल, म्हणजे काही ना काही ट्रबलमध्ये, परेशानीमध्ये पडतो, आणि नेहमी आपल्या वडिलांकडनं गेट्स अ गुड बीटिंग, म्हणजे की त्याला मार पडते. तर ह्याच्याबद्दल ही कहाणी आहे, स्वामी बद्दल. आता ह्याचं नेक्स्ट पॅरा आपण नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. सो नाव एज वी हॅव सेड, वॉर्म अप एक्सरसाइज. इथे जो आपला सुटलेला होता क्वेश्चन, की एका बुकचं आपल्याला जे आहे रिव्ह्यू करायचं आहे, ते स्ट्रेंथ, त्याचे वीकनेस सांगायचे आहे. तर नेम ऑफ द बुक आणि ऑथर. नेम ऑफ द बुक काय, गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स,
बाय जोनॅथन स्विफ्ट. तर जोनॅथन स्विफ्टने लिहिलेली पुस्तक आहे गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स म्हणून. स्ट्रेंथ काय आहे त्याची, म्हणजे की त्याची चांगल्या बाजू काय आहे, ऍब्झॉर्बिंगली इंटरेस्टिंग इमॅजिनेटिव्ह स्टोरी, म्हणजे की खूपच मस्त स्टोरी आहे, काल्पनिक कथा आहे आणि खूप मजा येते वाचण्यामध्ये. इझी टू रीड, सिम्पल, म्हणजे वाचण्यामध्ये खूप आसान आहे, सिम्पलशी आहे. ल्युसिड अँड ह्युमरस स्टाईल ऑफ रायटिंग. स्टाईल ऑफ रायटिंग कशी एकदम प्रवाहात्मक आहे आणि खूप छान वाटते, मजा येते वाचून, हसू येतं आपल्याला. एव्हरलास्टिंग सोर्स ऑफ अम्युजमेंट, लर्निंग, विट अँड विजडम, म्हणजे ही पुस्तक नेहमी करता कोणत्याही काळात वाचा तरी तुम्हाला खूप मजा येईल. विट अँड विजडम म्हणजे काय, की तुम्हाला विटही आहे याच्यात आणि विजडमही आहे, की कशा प्रकारे इंसान आपल्या ह्युमर बरोबर जे आहे हे सगळं कसं करू शकतं एका बरोबर. तर हे सगळे याच्यात स्ट्रेंथ आहेत. वीकनेस काय आहे त्याच्या, टू मच एक्झॅजरेटेड डिस्क्रिप्शन्स, म्हणजे खूप जास्त अतिशय आहे याच्या डिस्क्रिप्शन्सची कधी कधी. हॅज लिटिल लिटररी व्हॅल्यूज, या पुस्तकमध्ये लिटररी व्हॅल्यूज काही नाहीये. जर तुम्ही सोचाले की याच्यामध्ये काही खूप तुम्हाला इंग्लिशचं ग्रामर या काही असं काही मिळून जाय किंवा खूप छान काही असं, तर असं काही नाही. फक्त नुसतं एंटरटेनिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी लिहिलेली आहे. ओनली फॉर फन अँड एंटरटेनमेंट, तेच लिहिलंय की नुसतं फन आणि एंटरटेनमेंट व्ह्यू आहे, काही पण याच्यानी शिकायसारखं असंच काहीच नाहीये. रेटिंग 5 स्टार रेटिंग आहे, कारण की पुस्तक खूप आवडलेली आहे मला. तर अशा प्रकारे आपण या पुस्तकचं पाहिलं की कसं आपण स्ट्रेंथ आणि विकनेस. तर तुम्ही पुस्तकमध्ये अशा प्रकारे ते ट्री मध्ये पाहिलंय, तर तिथे तुम्ही ह्याची स्ट्रेंथ आणि विकनेस अशीच लिहू शकताय. नेक्स्ट आहे तुमचं इंग्लिश वर्कशॉप मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, रिफर टू द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक, लेसन 2.2. आपण हे पुस्तक मध्ये ही स्टोरी वाचली होती, द बॉय हू ब्रोक द बँक बाय रस्किन बॉन्ड, त्याची स्टोरी वाचली होती. रीड इट केअरफुली अँड राईट अ रिव्ह्यू ऑफ द सेम. तर आपल्याला तीच पुस्तक, ती कहाणीची रिव्ह्यू लिहायचा आहे, किपिंग द फॉलोइंग पॉइंट्स इन माइंड. तर इथे काही पॉइंट्स दिले आहेत, तेच आपल्याला माइंड मध्ये ठेवून ह्याची रिव्ह्यू लिहायची. तर बघा, नेम ऑफ द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक, रायटर किंवा ऑथर रस्किन बॉन्ड, टाइप ऑफ स्टोरी, कशा प्रकारची स्टोरी होती, रिअलिस्टिक होती, सोशल, ह्युमरस, अशा प्रकारची स्टोरी होती. बॅकग्राऊंड अँड सेटिंग, म्हणजे की टाइम अँड प्लेस, हे लिहिलं होतं त्याच्यामध्ये की त्याचं पृष्ठभूमी कशी होती कहाणीची. दिस स्टोरी इज अबाउट अ फ्यू डिकेड्स अगो, म्हणजे की हे काही डिकेड्सच्या आधीची गोष्ट आहे, ठीक आहे ना. इट हॅपन्स इन अ स्मॉल टाउन इन पीपल नगर. ही कहाणी कुठे आहे, एक छोटस टाउन आहे पीपल नगर नावाचं, विच इज निदर अ सिटी नॉर अ टाउन. ह्याला आपण गावही नाही म्हणू शकत आणि शहरही नाही म्हणू शकत, अशी छोटीशी एक जागा आहे पीपल नगर. हे याचा बॅकग्राऊंड आहे, पृष्ठभूमी आहे याची. मेन कॅरेक्टर्स, आता जे मेन कॅरेक्टर्स कोण होते तुम्हाला लक्षात आहे, नाथू इज द मेन कॅरेक्टर. नाथू हा मेन कॅरेक्टर होता, स्वीपर बॉय. अदर्स आर सीताराम. सीताराम कोण होता, तो धोबी होता, वॉशरमॅनचा मुलगा होता. मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण अँड मिस्टर भूषण, कमल किशोर, दीपचंद, अँड एल्डरली जेंटलमॅन अँड गणपत. तर हे सगळे जे आहे होते ह्याचे मेन कॅरेक्टर्स होते. प्रॉब्लेम फेस्ड, प्रॉब्लेम काय फेस झाली होती, द स्वीपर बॉय नाथू डिडंट गेट हिज सॅलरी. त्याला आपली सॅलरी नव्हती मिळाली नाथूला. दिस न्यूज स्प्रेड्स थ्रू द टाउन. तर ही जी न्यूज आहे पूर्ण गावात पसरते. ऍक्च्युली देअर वॉज नो प्रॉब्लेम इन द बँक. आता बँकमध्ये ऍक्च्युली तर कोणतीच प्रॉब्लेम नसते, बट ऑल द पीपल वॉन्टेड टू गेट देअर मनी बॅक अर्जंटली. पण सगळ्या लोकांना एका बरोबर त्या बँकेतनं आपले पैसे हवे असतात. इट इज नॉट पॉसिबल फॉर एनी बँक टू कीप ऑल द कॅश रेडी. हा बँकेत पैसे असतात, आपण ठेवतो आणि त्याच्यात खूप पैसेही असतात, पण जर पूर्ण जितके ग्राहक आहेत सगळे पोहोचून जातात त्यांना हे पॉसिबल नाही की सगळ्यांना ते पैसे आपले काढून देऊन दे. द मॅनेजर नीडेड सम टाइम टू ब्रिंग द कॅश. तर मॅनेजरला थोडा वेळ हवा होता आपले कॅश काढाय करता. बट द पीपल डिड नॉट हॅव पेशन्स. पण लोकांमध्ये धैर्य नव्हतं. दॅट्स वाय द प्रॉब्लेम अकर्स. म्हणून ही प्रॉब्लेम झाली. आता पहा, आताची वेळ असती तर आता तर काय करतात लोक, एटीएम कार्ड असतं तर जाऊन आपलं कार्ड मधनं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जे आहे आपलं पैसे काढून घेतले, तर अशा प्रकारे करतात, डेबिट कार्डनी पैसे काढून घ्या. पण ही चुकी जुनी टाइमची स्टोरी आहे है ना. तर म्हणून याच्यात असं संभव नव्हतं, तर म्हणून याच्यात असं झालं की बँकेवरती प्रॉब्लेम आला. लँग्वेज यूज, लँग्वेज कशी यूज झाली होती, ल्युसिड, इझी टू अंडरस्टँड, सिम्पल लँग्वेज होती, आपण वाचलीच होती कहाणी, काहीच त्याच्यात कठीण कोणते शब्द नव्हते विशेष. व्हॉट यू लाईक्ड अबाउट द स्टोरी, आपल्याला काय आवडलं या कहाणीत, द स्टोरी इज एंटरटेनिंग,
एंटरटेनिंग होती स्टोरी. इट ऑल्सो टेल्स अस हाऊ र्युमर्स स्प्रेड, आणि एक संदेशही मिळतो आपल्याला की कशा प्रकारे र्युमर्स, अफवा ज्या आहेत त्या फैलतात. व्हॉट यू डिडंट लाईक अबाउट इट, तुम्हाला काय वस्तू नाही आवडली या स्टोरीची. द पीपल डोंट थिंक एनिथिंग बिफोर एक्सप्रेसिंग देअर ओपिनियन. लोक आपली ओपिनियन, आपले मतं जे आहे सांगायच्या आधी, विचार व्यक्त करायच्या आधी काहीच सोचत नाही. आय डोंट लाईक दिस थिंग, आणि मला ही वस्तू मुळीच नाही आवडली. युअर जनरल ओपिनियन ऑफ द स्टोरी, एक आपलं साधारण मत काय कहाणीबद्दल. दिस इज अ व्हेरी नाईस अँड इंटरेस्टिंग स्टोरी. खूप छान कहाणी आहे. इट मेक्स आवर माइंड क्युरियस. वी आर इगर टू नो व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. आपल्याला नेहमी वाटतं की पुढे काय होईल. आय थिंक एव्हरीवन विल एन्जॉय दिस स्टोरी. म्हणून मला वाटतं की सगळ्यांना ही स्टोरी खूप आवडेल. तर आज अशा प्रकारे आपण स्टोरी जी आहे कशी त्याचे बुक रिव्ह्यू लिहितो, कशा प्रकारे रिव्ह्यू लिहिला जाऊ शकतो हे पाहायला या जे आता आपण रिव्ह्यू वाचले ह्याच्या मदतीने. द बॉय हू ब्रोक द बँक, अशाच आपण अनेकही बुक्सचे रिव्ह्यू या पॉइंट्सला डोक्यात ठेवून लिहू शकतोय. आता जो आपली कहाणी चालली आहे, कहाणी काय म्हणजे बुक रिव्ह्यू आहे जी स्वामीच्या बद्दल, ती त्याच्यात पुढे काय लिहिलंय आणि ते स्वामीच्या बद्दल ते आपण नेक्स्ट आपल्या सेशन मध्ये वाचूया. तिथवरी कीप हेल्दी, स्टे फिट. Bye. Have a nice day. Thank you.